58-21 समाचार केंद्र. आज मी दुधगावमध्ये आलेलो आहे. आणि दुधगावमध्ये आज सकाळ रात्री 9 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. अजून बंद नाही, संततधार चालूच आहे. सर्व जलजीवन विस्कळीत झालेलं आहे. आज आत्ताच शिंदे गटाचे आपले सहसंपर्क प्रमुख राजेंद्र साळवे साहेब आत्ताच यांची पाहणी झाली. आताच ते दुसऱ्या गावाला गेलेले आहेत. आता आपण नागरिकाला विचार बघा नागरिकांची प्रतिक्रिया बघा. पावसाने अशी हजेरी लावली आहे, संततधार चालू आहे. 1 सेकंड आपण व्हायला तयार नाही तो. हा बघा पाणी सर्व गावात पाणी आहे, सर्व घरात पाणी चाललं. आता थोडं कमी झालं, आता थोडा पाऊस बंद करा. कॅमेरामॅन प्रशांत सर, 58-21 समाचार केंद्र दुधगाव. 1 वाजेपर्यंत पाऊस चालू आहे गावात पाण्याने सगळ्या गावातल्या घराचं नुकसान झालेलं आहे. घरामध्ये पाणी शिरलंय. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माती म्हणून राहिली नाही. शेतामध्ये म्हणजे आज जायची असं परिस्थिती नाही की शेतामध्ये जायचं मग सोयाबीन बघायला जायची इच्छा राहिली नाही. अशा प्रकारे आम्हाला सगळ्या गावाचं म्हणा, गावाच्या कडाकडे शेतातलं म्हणा नुकसान झालेलं आहे. तर सरकारने आम्हाला मदत काय ना फुलाची पाकळी द्यावी. 58-21 समाचार केंद्र. आपण आज दुधगावमध्ये आता आपण दुधगावमध्ये चालतात. हा दुधगावचा मेन रस्ता तर रोड काम नाही झालेलं आहे. पाणी तर माणसाला येण्या जाण्याची वाट नाही, काय नाही. गाडी आली तर गाडी काल 2 लाख पडलेली आहे. कुठे गाडी फुल्ल जागेवर. आज सकाळपासून पाऊस अंधार आहे. झालंय मामा नुकसान झाले. पाणी शिरलं, कोठे वड्याला जास्त पाणी आलं. पाऊस का पण चालू आहे? पाऊस रात्री जवळजवळ 11 वाजल्यापासून चालू होतं. कसा होता? मोठा होता? मोठा लहान मोठा. आता सकाळपासून तरी एक माता संततधार चालू. तुमच्या कोट्यात पाणी कोठ्यात पाणी शिरलं, जनावरांच्या खाली पाणी गेलं, पुन्हा करबा भिजला, दंडीत पाणी शिरलं. तुम्हाला काय वाटते? काय करणार? शासन काय देणार आहे का? मला दुष्काळची जाहीर करेल का नाही? काय सांगते बाबा, शासनाची मर्जी आहे. दुसऱ्या नागरिकाला बोला काय म्हणतो? काय सर, आता 11 वाजल्यापासून सतत पाऊस चालू आहे. अजून झालाय मेन रोड आहे. त्या रोड शिवाय पर्याय नाही. या रोडला दुर्लक्ष केलेलं आहे. आता आमचा पाटबंधारा आहे की वाहून गेलेला आहे. पुन्हा गावात ह्या रोडवर लक्ष द्यावं सरकारनं. तुम्ही कुठे झाला ना काय ह्याच रोड येतात मेन रोड आहे दुधगावला जोडणारा. सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. रस्ता करून द्यावा, लवकरात लवकर करून द्यावा. आणि सरकारनं कर्जमाफी द्यावी. प्रशांत मानेसर, कृष्णा नामेकर, दुधगाव.